पुन्हा एकदा प्रयत्न होतोय, यावेळेचा प्रयत्न यशस्वी होऊ दे. परमेश्वराकडे प्रार्थना करूया. बोला गोपाळ तीर्थ महाराज की पुन्हा एकदा 6वा थर यशस्वी. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ॲक्च्युली आम्ही आता चाललो आहोत वैभववाडीमध्ये. वैभववाडी मार्केटमध्ये तिकडे मोठी दहीहंडी असते आणि त्यासाठी आम्ही आता चाललो आहे. सोबत खूप जण आहेत, गाडी घेऊन वगैरे चाललो आहे. आता गाडी धक्का स्टार्ट करून केलेली आहे, चालूच होत नव्हती. त्यामुळे तर चला आपण आता तिकडे गेल्यावरती तिथेच भेटू डायरेक्ट, कारण ब्लॉग नाही तर खूप मोठा होईल. त्यामुळे डायरेक्ट तिथे गेल्यावरती भेटेल. मध्ये आलो आहे, जरा गाडीचं काम करायचं, गाडी स्टार्ट होत नाही. त्यामुळे थोडा वेळ इथे बसू आणि मग जाऊ पुढे परत गाडीचं काम झाल्यावरती. आता जरा इकडे पाऊस जरा कमी वाटतोय, पण आमच्या इकडे पाऊस खूप आहे. मित्रांनो, आम्ही वैभववाडीमध्ये येऊन पोचलो आहे आणि जरा तुम्हाला वैभववाडीचं मार्केट दाखवतो. वैभववाडीचं मार्केट फिरून येऊ, त्यानंतर दहीहंडीला जाऊ, कारण दहीहंडी आता जे सुरुवात झाली आहे, कारण दहीहंडी रात्री फोडतात, त्यामुळे खूप वेळ आहे. त्यामुळे आता अगोदर मार्केट फिरून येऊ. थोडं कामं आहेत, ती सुद्धा करून येऊया. कॉपी लिंक नाही तर शेअर लिंक. दहीहंडी कुठे असते? वरती जायचं का इकडे? या बाजूला कुठे असते? ही आमची वैभववाडी. पाऊस आला, सगळीकडे पाऊस आला. चला येऊ आता. एवढं म्हणा तुम्हाला घेणार, अर्धा सोडणार. चालेल, मोबाईल नको भिजायला. मावशी चाललास काय? तर पाऊस आलाय, त्यामुळे थोडा वेळ थांबलो इथे. पाऊस कमी झाल्यावरती जाऊया पुढे. गावाला कंटिन्यू पाऊस आहे, थोड्या थोड्या वेळाने चालूच असतो. परत केलेलं आहे. कुठल्या बँकेचा घेतला आहे? हे पाऊस पडतो कुठे? इथे असते का? कुठे असते ना? पूर्ण चेंज झालं ते सर्व, डबल बनवले सगळे दुकान. इथे बस स्टँड आहे. हे परत बनवतात सर्व, नवीन काम चालू आहे आता मस्त बनवतील मग.
मोबाईलवाल्याकडे जायचं आहे ना तो ना तिथे आमची वैभववाडी. मित्रांनो आमदार निलेशजी राणे यांनी दहीहंडी भरवल्या आणि इथून पुढे आल्यावरती इथे आहे. मित्रांनो तयारी चालू आहे आणि सर्वांच्या मनोरंजनासाठी इथे ऑर्केस्ट्रा ठेवला आहे. अजून काम चालू आहे खूप सारं. त्यामुळे आपण थोड्या वेळाने येऊया आता. मित्रांनो आता ऑर्केस्ट्रा वगैरे चालू आहे. थोड्या वेळाने आता सर लावायला वगैरे चालू करतील. सर्व सहकार्यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन आपली सलामी द्यावी. रामेश्वर गोविंद पथक केडगाव, त्याचबरोबर बॉडी बिल्डर जिम वैभववाडी यांनी आपली या ठिकाणी नोंद केली नाही आहे, त्यांनी आपली नोंद करावी अशी विनंती आहे. सर्व प्रेक्षक वर्गाने याची दक्षता घ्यायची आहे. तसेच रोडवरती लोक काही उभे आहेत त्यांनी रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्या वैभववाडी तालुक्यातील गोविंद पथक केडगाव या गावातील गोविंद पथक, रामेश्वर गोविंद पथक सन्मान्य प्रमोदजी रावराणे, सन्मान्य विनोद रावराणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सलामी देण्याचा प्रयत्न करीत आहे. जयेंद्रजी कार्यक्रमासाठी सर्व निर्बंध उठवले आणि सर्वांना आनंदाचा क्षण आपल्यासाठी हा आणि या अतिशय चांगला आणि पुन्हा एकदा जयघोष सुरू आहे. या त्रिमूर्तीचा पुन्हा एकदा आपल्याला त्रिमूर्तीचा प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयत्न त्यांचा असणार आहे. पाहूया किती थरापर्यंत हा थरार जातोय, किती थऱ्यापर्यंत ही मजल मारली जाते. आपण ज्या लोकांनी या दहीहंडीचा आस्वाद घेण्यासाठी खूप दूरवरून सर्व प्रेक्षक वर्गाने तिथे आपल्याला नवीन आलेल्या गोविंद पथकाने नाव नोंदणी करायची. तीच लावणी या रंगमंचावर आम्ही सादर करत आहोत. चित्रपटाचं नाव आहे चंद्रमुखी आणि लावणीचे बोल आहेत चंद्रा. अरे ज्यानी घडवली ज्यानी सजवली तीच झाली अप्सरा. अरे ज्यानी घडवली ज्यानी सजवली तीच झाली अप्सरा. नटखट रूप तिचं तिच्या वेगवेगळ्या तरा. नटखट रूप तिचं तिच्या वेगवेगळ्या तरा. सारं जगच खुळं झालं तिच्यासाठी. सारं जगच खुळं झालं तिच्यासाठी. खुळा झाला इंद्रा. मित्रांनो सादर करत आहोत लावणी चंद्रा. खास 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 आपल्या महाराष्ट्राची आत्मान निशान मराठी मातीत रुजलेली मराठी काळजाची धडकन लावणी महाराष्ट्राची.
बाण घुसला का हृदयात? थँक्यू, तुम्ही इतकं सगळं प्रेम दिलं आम्हाला. आणि चंद्रमुखीतला एक माझा डायलॉग, सगळेच डायलॉग आवडले सगळ्यांना, पण सगळ्यात आवडता डायलॉग मला वाटतं तोच ना, चंद्रा कोण आहेस तू, कुठून आलीस माझ्या आयुष्यात. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि खूप सुंदर नृत्य केलं. नमस्कार. खूप सुंदर सादरीकरण केलं तुम्ही, खूप सुंदर गाणं वाजवलं. आणि चंद्रा कुठे आहे, खूप सुंदर नाचलीस. काय नाव तुझं? काय? ऑल द बेस्ट.
सकाळपासून सुरुवात केली आहे, भरधाट केली आहे. आनंददायक उल्हास आणि उत्साहपूर्ण हे वातावरण, ज्यामध्ये प्रेक्षक जर बघितलं तर आपल्याला नजरा जिकडे जातील तिकडे प्रेक्षक दिसतोय. तुडुंब असा हा जनसागर आहे आणि वैभववाडीचं हे श्रेय जाते भारतीय जनता पार्टीच्या सर्व संयोजकांना की त्यांनी अहोरात्र मेहनत करून या दहीहंडीचा उत्सव जो वैभववाडीमध्ये अबाधित ठेवण्यात बरेचसे दहीहंडीचे कार्यक्रम होते ते यावर्षी थांबले आणि एकच दहीहंडीचा उत्सव तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या उत्साहामध्ये सहभागी झालेला सर्व प्रेक्षक वर्ग त्याचबरोबर मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संभाजीनगर गुरुवारी आपण वेळ जोडू नका, अजूनही काही संत आलेले त्यांना देखील आपल्याला संधी द्यायची आहे. आपले मनोरे उंच मनोरे रचण्यासाठी हा सहभागी संघाचं पुन्हा एकदा पुनश्च धन्यवाद. सुरुवात करा. एकामेकाला सहकार्य करण्याची भावना आणि अतिशय नजरेत आपण जर पाहिलं तर डोळ्याची पापणी लवतेने लवते तोपर्यंत भरावर भर लावले जातात. सर्वांनी शुभेच्छा देऊया, सर्वांनी त्यांना आशीर्वाद देऊया की हा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दे. यश प्राप्त करण्यासाठी जी शिडी आपल्याला संपादित करायची असते त्या शिडीचा आधार घेऊन एकमेका सहाय्य करू अवघे धर्म सुबंध या वृत्तीप्रमाणे प्रत्येक जण एकमेकाला सहकार्य करत एक उंच अशी या ठिकाणी उडी नदी उभारली जाते. कशाच प्रकारचा प्रयत्न एक छोटा मोठा करतोय. 1 2 3 4 5 प्रयत्न होतोय. जोरदार उत्साह प्रेक्षकांमध्ये, जोरदार आणि हा छोटा गोविंदा या ठिकाणी
झालंय. पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. यावेळेचा प्रयत्न यशस्वी होऊ दे. परमेश्वराकडे प्रार्थना करूया. बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय. पुन्हा एकदा 6वा थर यशस्वीरित्या पार करत तारापदक संभाजीनगर यांच्या या गोविंद पथकाने सन्माननीय नितेशजी राणे साहेबांना सलामी दिली आहे. धन्यवाद धन्यवाद. वैभववाडी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सर्व दलियांनी पथकामध्ये समावेश असलेले सर्व दलियांनी पथक हॅलो गोविंद पथक आपल्याला माहीत हवं काय? हॅलो हॅलो अमित कुमार या ठिकाणी असेल त्यांनी कृपया लवकर स्टेजवर यायचं. अमित कुमार या ठिकाणी या गोविंद पथकासाठी जरा जोरदार टाळ्या. आपल्या सर्वांचं मनोरंजन करणारं एक लोकगीत या रंगमंचावर आम्ही सादर करत आहोत. मित्रांनो, ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग या ठिकाणी वाजत असलेलं आणि गाजत असलेलं आणि गेली 3 वर्ष झाली असं आजही जे लोकगीत आपल्याला हवं असं वाटतं ते लोकगीत आम्ही सादर करत आहोत. यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील जोरदार टाळ्याने स्वागत करूया. सुरुवात ऑर्केस्ट्रा. हा सादर करत आहोत एक लोकगीत. सादर करत आहोत एक लोकगीत. जे लोकगीत आपलं आवडतं आहे. अरे तू पुढं की मी पुढं, जोपर्यंत नजर राहील खेळत. अरे तू पुढं की मी पुढं, जोपर्यंत नजर राहील खेळत. जोपर्यंत यात्रा उत्सव चालू राहतील तोपर्यंत चालू राहील बैलगाडा.
पाऊस आहे, सर्व छत्र्या घेऊन उभे आहेत. सर्व तुम्हाला छत्र्या दिसत असतील रंगीबेरंगी. आता गोविंदाचे पथक जे पडले ते आपल्या वैभववाडीमधलेच आहेत आणि आता पुन्हा एकदा ते ट्राय करणार आहेत. स्वतःचा पाऊस आहे चालू आहे. घेतोय जातो पुन्हा येतोय. त्याच गोविंदाचा हा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. म्हणून आपण सर्वांनी शांत राहा, शांत सरकार द्या आहे शांत. चला पुढील गोविंद पथकाने आपली कामगिरी दाखवायची आहे. या ठिकाणी वेळेचा आपल्याला भान आहे आणि लवकर आपण ठरवले करायचे. Hello.
2 मिनिटं थांबा. त्यांची तयारी झालेली आहे. फक्त शांत राहा. 2 मिनिटं राजापूर वरची पेठ यांचा सलामीचा प्रयत्न होऊ दे. राजापूर संघाने आपली सलामी द्यायची आहे. राजापूर गोविंद पथक. हॅलो, वरची पेठ राजापूर आपल्याला विनंती आहे की आपण सलामीसाठी जायचं. सर्व गाडी होती. फक्त या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, ज्या निमित्त आपण एकत्र जमलो आहात त्याच गोविंदाचा हा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. म्हणून आपण सर्वांनी शांत राहा. शांततेने सहकार द्या. फक्त शांत राहा. चला, पुढील गोविंद पथकाने आपली कामगिरी दाखवायची आहे. या ठिकाणी वेळेचा आपल्याला भान आहे आणि म्हणून लवकर आपण ठरवणे करायचे. तुमचं झालंय का? आपण लवकर आवा. तुमचं झालंय